नमस्कार, जय भीम। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज शाहूवाडी येथून आवाज महाराष्ट्र। शाहूवाडीत निर्माण होणार 15 कोटी रुपयांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन। माजी अर्थ सचिव सुरेश गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश। बैठकीत अभिनंदनाचा ठराव मंजूर। महादू पवार ज्येष्ठ पत्रकार यांच्याकडून। कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध शाहूवाडी तालुक्यामध्ये राज्य सरकारकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारण्यास तत्वतः अंतिम मान्यता मिळाली असून महाराष्ट्र शासनाचे माजी अर्थ सचिव सुरेश गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश आले आहे। सुरेश गायकवाड यांच्या आणि राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव शाहूवाडी तालुका बौद्ध सेवा संघाच्या बैठकीत करण्यात आला आहे। यावेळी सुरेश गायकवाड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला। शाहूवाडी तालुक्यातील किमान 1 एकर जागेवर भव्य भारतीय संविधानकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य सांस्कृतिक भाग उभारण्यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्यात आला होता। महाराष्ट्र शासन कार्यकाळात सांस्कृतिक भवन उभे करण्याचे स्वप्न सुरेश गायकवाड यांनी पूर्ण केल्याने त्यांचे अभिनंदन या बैठकीत करण्यात आले। सांस्कृतिक भवनला शासनाकडून तत्वतः मान्यता मिळाल्याने खऱ्या अर्थाने आपल्या सर्व शाहूवाडीतील जनतेची जबाबदारी वाढली आहे। गेल्याच आठवड्यात महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे यांनी भेट देऊन या संदर्भात पाठपुरावा केला आहे। त्यासाठी जनतेच्या 10% सहभागातून किमान 1 करोड रुपये उभारल्यानंतर सरकारकडून 15 कोटीचा निधी मंजूर होणार असल्याची माहिती सुरेश गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही वास्तू उभारण्यासाठी शाहूवाडीकरांना 10% लोकसहभाग म्हणजे कमी नाही। तालुक्यातील 140 गावातील जनतेने किमान 1 लाख रुपयाचा निधी दिला तर ही वास्तू उभी राहण्यास विलंब लागणार नाही, असा आशावाद बौद्ध सेवा संघाचे गिरीश कांबळे यांनी व्यक्त केला आहे। PWD कोल्हापूर जिल्हा परिषद पुणे विभाग आणि मंत्रालयापर्यंत सर्व पाठपुरावा पूर्ण झाला असून आता शाहूवाडीकरांचे स्वप्न साकार होणार आहे, अशी माहिती प्राध्यापक बापूसाहेब कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। शाहूवाडी ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व बौद्ध बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी एक व्यापक मोहीम राबवली जाणार असल्याचे या बैठकीमध्ये सर्वानुमते ठरवण्यात आले। अधिक माहितीसाठी प्राध्यापक बापूसाहेब कांबळे यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे। समाज कल्याण खात्याकडून 15 कोटी रुपये आपल्या बहुउद्देशीय केंद्रासाठी मंजूर झालेले आहे। आपली एक ड्युटी त्यांची अट आहे की 10% रक्कम पहिली भरा, नंतर मी ताबडतोब सगळे पैसे आपल्याला मिळतील। तर या संदर्भामध्ये आज तालुक्यामध्ये 141 गावं आहेत। प्रत्येक गावाने 1 लाख दिले तर ही रक्कम फारशी अवघड का जाणार नाही। जयंतीला प्रत्येक गावातून 2 ते 3 लाख रुपये खर्च होतात। तरी माझी सगळ्यांना विनंती आहे, पुन्हा विनंती आहे, हे 1 लाख रुपये प्रत्येक गावात जमा करावेत आणि हा प्रकल्प ताबडतोब सुरू करावा अशी विनंती आहे। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।